ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर सोपवण्यात येऊ शकते या मुद्द्यावर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, उद्योगमंत्री उदय सामंत आणि मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आपण त्याही पाहूयात। उद्धव ठाकरे ज्या वेळेला शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले त्याच्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि 2022 मध्ये तर अख्खी शिवसेना या शिवसेनेने उद्धव ठाकरेंना बाजूला केलं आणि त्यामुळे इतकं कर्तृत्ववान अशा प्रकारचं नेतृत्व त्यांचं होतं आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आता आपण जे म्हणालात ते जर झालं तर याच गोष्टीची उत्सुकता आहे की नवीन कार्याध्यक्षांची ते किती कर्तृत्ववान असतील, त्यांच्या वडिलांपेक्षा जास्त कर्तृत्ववान असतील का याची उत्सुकता महाराष्ट्राला जरूर असेल। त्यांच्या पक्षामध्ये आम्हाला डोकावण्याची काय गरज आहे? आम्ही त्यांच्या पक्षामध्ये डोकवत नाही। रोज सकाळी उठून त्यांनी आमच्या पक्षामध्ये डोकावू नये, पण आमचं व्यवस्थित चाललंय। त्याची प्रचिती ही आहे की ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या तिथं आम्ही जिंकलो, पंचायत समितीच्या निवडणुका जिंकलो, नगरपालिकेच्या निवडणुका जिंकलो आणि शिवसेना ही फक्त राजकारणापुरती मर्यादित नाही, ती समाजकारण पण करते। ते तुम्हाला ह्या सगळ्या माहोलवरून आज बघायला मिळालं असेल। बघा, आपला पक्ष कशामुळे वाढू शकतो आणि आपल्या पक्षाची कशामुळे वाताहत होऊ शकते हे माझ्यापेक्षा त्यांच्या पक्षप्रमुखांना जास्त चांगलं कळतं। त्याप्रमाणे ते निर्णय घेतील। मी त्यांना सल्ला देणारा कोण आणि हा सल्ला देण्याचा आगाऊपणा मी करावा असं मला अजिबात वाटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।